सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते। एखाद्याला विचार न करता खूप बोलून नंतर सॉरी म्हणणे हे म्हणजे काच तोडून त्याला सेलोटेप लावण्यासारखं असतं। दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे। संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा, कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात। खरंच किती वेडं असतं ना आपलं मन, कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं आणि आशा करतं की त्या व्यक्तीने आपल्याला थोडं तरी मिस करावं। दुष्परिणाम माहीत असूनही केले जाणारे व्यसन म्हणजे प्रेम। समोरचा बोलत नसतानाही त्याच्याशी बोलणं आयुष्यातलं सर्वात अवघड असतं। मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खूप त्रास झाला ना, सॉरी, ही चूक पुन्हा नाही करणार। लोक टाइमपास करण्यापुरता बोलतात आणि आपण त्यांना आपलं समजून बसतो। कधी कधी समोरच्याच्या वागण्यातून असं वाटतं ना की नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे, मग नको असं नातं। एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते। एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या, नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील। तेव्हा खूप हर्ट होतं जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत एखादी गोष्ट करू पाहतो, पण ती व्यक्ती ज्या व्यक्तीने आपल्याशी बोलत असते ते पाहून आपण ती गोष्ट त्या व्यक्तीसोबत शेअर करू शकत नसतो। कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा। जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल। मनापासून बोलू वाटत असेल तरच बोला, नाहीतर माझं मन राखण्यासाठी बोलणार असाल तर नाही बोलला तरी चालेल। जेव्हा कुणाच्या आयुष्यातून आपले महत्त्व कमी होते तेव्हा आपोआपच रिप्ले स्लो होतात, बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी असण्याची कारणं दिली जातात। राग तर कधी कधी स्वतःचा येतो की समोरच्या व्यक्तीला बोलायचं नसतं तरी आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। भाऊ म्हणजे पाठीशी उभा राहणारा, बहीण म्हणजे दुसरी आईच। जर तुम्हाला कोणी म्हटलं मी तुला कधी सोडून जाणार नाही तर विश्वास नंतर ठेवा, पहिला स्क्रीनशॉट काढा। कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखा वाटेल। कोणावर जबरदस्ती नका करू तुमच्याजवळ येण्यासाठी। जर त्या व्यक्तीला तुमची आवड असेल तर त्याचे मन नक्की वळेल तुमच्याकडे। काही नाही ह्या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं। बोलणाऱ्याला कदाचित ते सांगायचं असतं पण ऐकणाऱ्याला ते बरंच काही सांगून जातं। दिवसातून एकदा तरी त्या व्यक्तीसोबत नक्की बोला जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो। आयुष्यात कुणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो, कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात, आपण लावलेला जीव नाही। जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलं असतं। लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणे ही लवकर सापडतात। आपण किती वेडे असतो ना, कोणी आपल्याला महत्त्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो, पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते। आपल्या जवळच्या माणसासाठी वेळ काढा, नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील। एखाद्याला इग्नोर करण्यापेक्षा मला नाही बोलायचं सांगून विषय संपलेला बरा। माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजा आपली गरज संपली। माणसे त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीप्रमाणे दूर जातात।